झाले त्याला हाका मारते पण काय दाणे आहे नाही इकडं मरणाचं ऊन झालंय त्या गायांना त्याला म्हणलं होतं जरा मकान काय करतोय तिथं धन्या ऐकल्या गत करतोय मला काय कळानच मला जावं लागते त्याच्यापाशी ए धन्या ए बकरी लोग, अरे क्या खा रहे तुम लोग? बोला ना तुम्हाला पिज्जा पिज्जा का आणू का? हाँ ये मेरा भाई क्या कर रहा है इधर? क्या रे भाई? हाँ क्या ठनसप बिनसप पिलाओ क्या तुमको? धूप बहुत लग रही है. थांबा ना, पिझ्झा बर्गर काय खायचं बोला तुम्हाला नुसतं. अरे कवर घास बीस खातायला का? घास खाऊन खाऊन म्या 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 करून जाम झाला तुम्ही दिवसभर. हा काय खायचंय बोला फक्त तुम्ही. पिझ्झा आणू बर्गर आणू काय आणू बोला का चायनीज आणू? हा तुला काय भाकर कमी पडली वे काय रे बाबा? त्यांना पिझ्झा बर्गर खायला घालतोय. अरे बाबा त्यांना बी जीव आहे. हो हो कसं बोट खायला लागले हो माझं. खाऊ दे त्यांना कधीतरी ताई. हा कवर उपाशी राहत्यात ही चाट काटवाळ फिटवाळ खाऊन. मग काय त्यांना मागवतो? त्यांना जरा पिझ्झा पिझ्झा मागवतो ना, खाऊ दे ना त्यांना बी. चव बिव आहे का नाही ह्याच्यात? काय चव लागते या घासामध्ये? हा मला वाटतंय तुला कळतं का नाही? सारखं काँग्रेस पाला आणून टाकतेस, काय पण आणून टाकतेस त्यांना. मला नको ज्ञान शिकू. हा? जे जनावर खाते ना त्या जनावरांना तेच खाद्य द्यावं लागतं. त्यांना पिझ्झा देणार मी तू खायला. खातो पिझ्झा मी पण खाणार, त्यांना पण देणार. जाण तेरे तू को पहिलं कोई जाऊन प्रॉब्लम है मला क्या? मका घेऊन ये. तू दाण्या मका घेऊन ये बाळा. मका फिका कुछ नहीं, अभी मैं इसको पिज्जा खिलाऊंगा. पिज्जा ही खिलाऊंगा मैं इसको. मैं पैसे देने वाली नहीं तेरे को. मैं पैसे लेने वाला हूँ तेरे से. किससे लेगा? मैं नहीं दूंगी. अरे काय दाण्या तू हिंदी का बोलतोय माझ्या संग? तू अरे, मराठी विसरला का? मराठी ना. अरे मी तुझा भाऊ आहे, तू माझी बहीण आहे. आलंच पाहिजे ना तुला बी काय हिंदी बोलायला. अरे तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय काय रे? का बर? जिल्हा परिषदला मराठी मधून शिकवत्यात हा. आणि तू लागला का हिंदी मधून भाषा अरे करायला? बाबा इंग्लिश भी बोलता येते मला. ए बाबा अरे दाण्या इंग्लिश माझ्या कटकट करतोय तू. तू इंग्लिशची जिल्हा परिषद होती रे बाबा. इंग्लिशची जिल्हा परिषद होती. आलं का तुला ध्यानात? ते डोकं दुखायला लागलं. ऐक तू हा? पहिलं जा आणि त्या शेळ्यांना मका घेऊन. नाही रे बाप्पा, त्यांना मी फक्त पिझ्झाच आणणार. अरे काय लागा कवर वनवास काटायचा या शेळ्यांनी मुक्या जनावरांनी. ह्यांना पण काय हाय का नाही पद्धत फिद्धत? हा मला नको शिकू तुझी पद्धत. तू जाऊन शान असेल ना तर ती कडवळ तू खाबर. नाही नाही तू खाबर ये घास. तू खा ना घास. जनावरांचं खाद्य. जा तू काय कर कडवाळ काढून आण. ते बांबू दांडा खायला मला हाना घेतला काय? खाली बाबा. ठेवायचा दांडा आणि ठेवलाय, मग ठेवलाय. भाषण करायचं बरं तुला माझ्याशी. मी काय सांगितलंय जा तू. अजिबात जाणार ना. अरे ऊन कसलं लागतंय, काळा पडायला लागले हो. किती काळा पडलो, डांबराच्या पलीकडे झालोय मी. आधीच डांबरासारखा झाला मला. आधीच डांबरासारखं, नंतर क्रीम लावून लावून गोरा पडलो, तू परत परत काळा आहे ना, पडलो. ऐक तू परत वावरात पाय टाकायचं नाही. मी चालले कडवळा नाही. जा बाबा जा जा जा. मी आपल्या ह्यांच्या संकट बसतो बाबा. जा आउट. लय शहाणा झालाय तो. मनाने सगळ्या गोष्टी करायला लागल्यात. हा माकड तोंडाचा डुक्कर छाप. मला माघारी बोलतोय मी. नालाय कुठला. खाऊन खाऊन आगाव झालाय. अरे आता हे कधी नवीनच बुजगावणं केले? हा अरे वा वा. नाही नाही बरोबर आहे. नानासाहेबांनी उभा केलं. मका खाल्ली असती ना पक्ष्यांनी. चिमण्या बिमण्या येतात खाऊन घेतात म्हणूनच केले. पण केलंय पण ह्याला लय साजावलंय. हा अरे देवा. नानासाहेबांचा चष्मा पण लावलाय वे यांनी. काय नाही खरं. नानासाहेबच एवढं देखणं राहिला म्हणल्यावरती त्या बुजगावण्याला पण देखणा केलाय. जाऊ दे घेऊ दे एवढं मला कडवळ काढून. बरं झालं माझं एक काम तरी केलं त्यांनी. झाले आता कडवळ काढून एवढं मका एवढं जाते घेऊन. जाता जाता 2-4 देवाला फुलं पण नेते. काय नुसतं डोक्याला माझ्या ताप आहे. देवपूजा करते आता जाऊन. पहिलं शेळ्यांना खायला. अयो शिबूज गावनं तिथं होतं. हिथं कसं काय आलं? नाही नाही मी सकाळी चहात काय पडलं असं ते पिल्यामुळे मला तसं झालंय वाटतं. ए बालिके,
बालिके ओळखलं का मला? अयो बुजगावणे बाबा. बुजगावने बाबा. हो बाबा तुम्ही बोलता का? हो बाबा तुम्ही आमच्या शेतावर लक्ष ठेवता का? हो, बाबा माझी कणस चांगली आली पाहिजे ना. भरभराट येणार तुझे कंस. बाबा धन्य आहे मी तुमची. पण एक काम करावं लागेल तुला बालिके. हा बोला ना बाबा. मला रोज गुलाबजाम, हा पेढे, हा बर्फी, हा 5-6 आईस्क्रीम, हा थम्सअप, हा मेरिंडा हा. एवढं आणावं लागेल. शिव बाबा बुजगावणे का कोण आहे? शिव असं सगळंच खायला मागायला लागलाय. पण जाऊ दे, माझ्या जर शेतात चांगलं धान्य उगून येत असेल तर काय त्या गुलाबजामचं करायचंय मला. त्याला मलाई बर्फी, त्याला मोतीचूरचे लाडू, आणखीन काय काय आणून देईन. पण कसं देऊ? मला नानासाहेबांना चोरूनच द्यावं लागल. बघते आता मी. बाबा तुमचं नाव काय? आमचं बुजगावने बाबा. बाबा तुम्ही जे बोललात ते आणते मी तुम्हाला हो, खायला. आणि एक काम करायचं, हा रोज सकाळी उठलं हा ते काळा टॅन आहे का तुझा भाऊ? धनाजी धनाजी हा. जरा रोज सकाळी उठलं की 5 साप द्यायच्या. 60 बाई नका हो, माझ्या बाबाला लागेल त्याला. नाही, हे करावं लागेल तुला. चालतंय 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 ना? चालतंय. हो, चल आता निघ तू. बाबा तुम्ही बोलताय पण मला तुम्ही नीट दिसत नाहीये. हा 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 हा. माझ्या नवऱ्याचाच चष्मा लावलाय. हम्म. ठीक आहे, तुम्ही जे सांगताय तेच आणते तुम्हाला खायला. बाबा तुमच्याकडे माझं एक काम आहे. हा बोल की. बाबा माझ्या नवऱ्याची दारू सुटेल का हो? हो सुटल ना, पण तुला एक उपाय करावा लागेल काय त्याच्यासाठी. बाबा? काय नाही, एक 4 खुरं, हा हा बोकडाचं काळीज हा आणि 4 कोंबड्या हा. हे आणून द्यावं लागतील तुला. ठीक आहे बाबा. हम्म? त्याच्या संग दुसरं काय नको ना बाबा? 2-4 अंड्या आण चकण्याला. अंडी? हो, ठीक आहे आणते बाबा. आणखीन काय भाकरी बिकरी? भाकरी बाजरीच्या भाकरी घेऊन ये. चला येऊ का बाबा मग? हा सर. हे बरं, एक राहिलं ऐक. काय बाबा? एक मला येताना एक चपटी घेऊन ये. चपटी? आमच्याकडे तसला कोणता प्राणी नाही चपटी. अरे चपटी म्हणजे 90, 60, 30. हा. बाबा मी नाही तसलं काय करत. अरे बालिके, ते दिवशी तुझा नवरा इथं आला. हा हा, इथं बसला, 2 क्वार्टर प्याला. हा. त्यामधल्या 2 बाटल्या माझ्या डोक्यात फोडून गेला. अरे 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 हे कोण, त्यामुळे डोक्याला केस आली. वाईट झालं सगळं. ठीक आहे बाबा, बघते त्याची पण येताना सोय. घेऊन ये. हा, त्याची पण सोय करते तुमची. बर बर बर. ठीक आहे. दुकान हाय बाय उघडं बरं झालं. सगळं आणते पटापट. मावशी मावशी हो इकडे या ना मावशी. गुलाबजाम आहे का? नाही. मग काय लॉलीपॉप. द्या बरं लॉलीपॉप 5 द्या. लवकर लवकर द्या मावशी. आणि एक नूडल पुडा द्या. नूडल पुडा. हा द्या ना. 2 पास्ता 2 पास्ता. मावशी पंजाबी तडका द्या एक. आणि 100 रुपयाची बिळ द्या. लाडू आहे होय? लाडू आहे? नाही. मग लाडूवरचे 2 क्रीमचे बिस्किटचे पुढे द्या. घेत असेल साबण बिबन निरमा बिरमा आपलं पिशवी भरलेली पिशवी क्रीमचे द्या क्रीमचे. काय नाही गोड साबण लागते ते असेल चांगलं. ते निरमा बिरमा घेतला किती झाले? पटकन पैसे करा मावशी. कपडे बिपडे धुवायला ते अख्खी पिशवी घेतलेले पैसे चला किती झाले बघू काय बघा येते साबणाला एवढा वेळ लागतो का? किती झाले मावशी? पिशवी तुला लई मोठी दिसते रे 400 रुपये. धरा हे बघा. 400 रुपये झालं म्हणते 400. 1 2 3 काय 4 म्हणणे, ती काय आहे का? पाहुणे बरं नाही बरं घरी, ठीक आहे पाहुणे चालतंय. पाहुणे नाही काय बरं का नाही, मग? ती पाहुणे बघा आले जरा का? पिशवी केवढी. चला बघू चला ना बघू. आपल्याला बघायला लागतं तिकडे.
करावं लागतं म्हणजे पिक्चर करावं लागेल ते बसाना पण या पिशवीमध्ये मागं मागं जाऊन. काहीतरी ऐकत दुकानात झालेली जाऊ आहे. विचारू काय काय नेले का मोठी पिशवी भरलेली आहे का नानासाहेब लक्ष दे. जाऊ ना आपण दुकानात विचारू. घेतले बघू लय पिशवी भरलेली होती. विचार बरं काय घेतले मावशी आता ते एक बाई आली तिने काय काय घेतलं. काय काय घेतले? बरंच काही घेतलं त्यांनी. किती रुपयाचे घेतले? 400 रुपये. 400 काय काय घेतलं एवढं 400चं. बरंच काही घेतलं. बरंच काय? हा. काय रे? काय काय घेतलं आता आपल्याला बघायला लागेल. 400 रुपयाचं म्हणलं तर बघावंच लागेल. बरं जातो मावशी. बरं झालं सांगितलं तुम्ही, बघतो आम्ही. हो या. मरणाचं ऊन लागलं बाई. काय काय आणले काढते पटपट. नानासाहेब यायच्या आधी पटकरनं जाते आणि त्या बाबाला देऊन येते. बया सांगे काय नाही देऊ. ती परत येते बाबाला देऊन येते. नानासाहेब यायच्या आधी लवकर जाऊन देऊन येते मी. कुणी बघायच्या आधी. गुलाबजाम तर भेटले नाही, लॉलीपॉप भेटले. खात्यान बाबांना सांगत एवढ्यातच घ्या पावन तर. बालिके ए बालिके, अरे उठ, मला भूक लागले. तू केव्हाची येते तिकडे? उठ लवकर. बाबा बाबा स्वप्नात आलते का? खरंच ना, मला बुजगावने बाबांनी खायला मागितलं होतं, पण मी ते मनावर घेतलं नाही आणि मी इथंच बसले कधी डुकला लागला कळालाच नाही मला. मला खरंच बाबांना खायला घेऊन जावं लागेल. झोपून चालायचं नाही मला. बाबांसाठी भरपूर खायला झाले. आता जातो कुणी यायच्या आधी लवकर देऊन येते बाबांना. बघायचं लागेल काय बघावंच लागेल नेमकं त्यांना एवढ्या पिशवीत काय नेलंय काय नाही. तर दिसणार रे. इथं बघू घरात बघू. घरातला बरं बघू. इथं तर दिसणार रे. खाली गेल्या काय तिकडे जायला तर जायला लय मोठं आणलं होतं. मला लाल साडीचं तिकडे दिसते तो. हा ती काय तिकडे उभा आहे. चल बरं चल. चल लवकर चल तो खाली जायते लाल साडी. थोडं परत भरून घेतलंय खायला. परत भरून घेतलंय ती काय पण घेतलं कोणाला खायला? ती कळा ना इकडे तर एवढा देव आहे का तुमच्या रानात? बुजगावनं तर आहे बाबा. बुजगावनं खातं का ती? आता काय माहिती आता. चल बघू गपची बघू. हा ते झाडाखाली तरी बसलेले. झाडाखाली चल बरं. बाबा आता पोटभर खात्यान आणि आमच्या कसं रानामध्ये चांगलं असं. बुजगावने बाबा कुठे गेले? बाबा ओ बाबा बाबा, मी तुम्हाला सगळं खायला आणले बाबा. अगं थांब बालिके, मी जरा फ्रेश व्हायला आलेलो आहे. बाबा फ्रेश म्हणजे काय? अगं बालिके, तुला माहित नाही का? फ्रेश म्हणजे हागू करायला आलोय. हागू करायला? बर बाबा, या लवकर, मी तुम्हाला खायला आणले. आलो 2च मिनिटात आलो. ओम बाबा ओम बाबा ओम. बाबा की जय हो, बाबा की जय हो, बाबा की जय हो, बाबा की जय हो. बाबा बोल बालिके. अगं बालिके, काय काय आणले खायला मला? बाबा अहो बरंच काय आणलंय मी तुमच्यासाठी. शे बघा,
काय काय आणले? पास्ता, वा वा भेळ. वा वा, बाबा गुलाबजाम नाही मिळाले म्हणून लॉलीपॉप आणलंय बघ. छान 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 बाबा पास्ता पण आणलाय, मॅगी वा, वा, पण वा, आणली. वा, हे वा. बघा बस. छान छान. बाबा ही चांगली तुम्हाला भेळ पण आणली. बर बर. अरे अरे अरे, तू खाऊ नको, का बाबा? मला आणली ती. सॉरी बाबा, चुकलं उष्ट करू माझ्याकडून. नको, उष्ट चालत नाही मला. चालते बाबा. बाबा तुम्हाला क्रीमचा बिस्किटचा पुडा पण आणलाय. हो छान. अरे बापरे, हे बघा बाबा, बिस्किट पण छान आहेत. अरे हे काय, उष्ट करू नको, उष्ट करू नको. नाही बाबा, मी बिस्किट नाही खात, मी क्रीम क्रीम खाते. लहानपणापासून मला क्रीम क्रीम आवडते. मी बिस्किट कुत्र्याला टाकते. हा मग भावाला टाक. नाही, माझा भाऊ गोड खात नाही, त्याला तिखट लागतं. हा अरे सगळं झालं, पण तिकटाचं. अहो बाबा, पहिला निवद गोडव्याचा, नंतर ना मटन बिटन, आणि त्याच्यानंतर ना मग मिळणार तुम्हाला चपटी. हा. बर बर बर, चालतं. चालतंय बाबा, घ्या हो. मग एवढं खरा बाबा, हे घ्या. ठेव बालिके इथे आणि तू जा. तुम्ही आमच्या समोर खावा बाबा. नाही बालिके, मला जुलाब लागतील. जुलाब लागतील? हो, तुझ्या समोर खाल्ले मला जुलाब लागतील. मी खराब होईल, मी बारीक होईल, माझा अंग काटेवणी होऊन जाईल. ठीक आहे बाबा, आभारी आहे बाबा. येते मी. निघा आता. हो, उद्या येते मी बाबा. हो, आणि ते बकऱ्याचा बोकडाचा. हा, तुम्ही काय टेन्शन नका घेऊ बाबा. मस्त तर्री बिर्री मारून तंदुरी बिंदुरी सगळं बरं, करून बरं. आणते मी आता तुम्हाला. जोडून काळ्या माकडांना सांगू नको. आता मटन कोंबड्याचं काय? नाही बाबा, मी सगळं नियोजन केले. मी 2 बोकडं आणलेत, बरं. त्यांना मीठ बीठ लावून बिवून फ्रीज मध्ये ठेवलंय. त्यांना पण मस्त दही बी लावलेले, मीठ बीठ हळद बिळद अद्रक लसूणची पेस्ट सगळं लावलंय बाबा. तुम्ही टेन्शन घेऊ नका. मस्त फ्राय बनवते, त्याच्यावर गावरान तूप ओतून आणते. आणि त्याच्या बाबा मी तुम्हाला मसाला पापड मस्तपैकी तळून बिळून त्याच्यावरती मस्त शेव टाकून टमाटा कांदा बिंदा सगळं कोथिंबीर बितंबीर सगळं सगळं कांद्याची पाती सहित सगळं गावरान तूप टाकून मस्तपैकी चमचमीत तुम्हाला दारूचा कट्टा मस्तपैकी बसून बिसून आराम करा. जाऊ का मी बाबा? हो बाबा. धन्यवाद. घ्या खाऊन. हा घेतो खाऊन. 2 फटके मार बर का काळ्याला. त्या धन्याला का? हा 2. 2 नाही, तुम्ही 6 म्हणले. विसरले का बाबा? विसरू नका. नाही, मी तर नाही विसरले, पण तुम्ही विसरताय वाटतं. बर 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 बर, ये. यार कोणा संग बोलते रे? कोणाला बोलतेस काय किंवा हा, खात्यात बी काय तरी तू भोज गावना संग बोलत बसली. काय माहित. हा? चला बघू. येड तर नाही लागलं तिला? काय माहित. हा, काय बघताय काय दाजी? टाकलं? काय बघताय? अरे काय तुझी बहीण? अहो नाही दाजी. अहो परातीत, अरे परातीत नेले खायला तिने. अहो मला म्हणली सकाळी मका आणाय जाती म्हणली. अरे मका आणाय जाते बघ तिथं, कशी बोलत बस तिथं. परात भरून आहे तिथं, अख्खी परत आखी परात भरलेली आहे. काय काय परत येत? सगळे त्यात काय 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 माहिती, आम्ही तर बघितलं नाही. तुझ्या एकटा मका नेली का? माझ्या देखता मका तर नाही नेली, पण मला म्हणली मका आणाय जाती म्हणून. मका नाही त्यात खायचं होतं काहीतरी खायचं. खायचं होतं काहीतरी. 400 रुपयाचं त्या दुकानातनं खायला घेऊन आली. हा. आम्ही त्या दुकानातून जाऊन आलोय. मग काय एकटीच खाती काय? नाही नाही, त्या तिथं घेऊन आली परात घेऊन. आता काय माहिती बुजगावनं बघ, बुजगावनं संग बोलत बसली. चला बरं या बरं. तो कसं बोलतो, तो काय तो काय काहीतरी मला बोलू. मला शेळ्यांना पिझ्झा टाकू दिला नाही आणि ही काय? बुजगावनं बी घालतोय तो. अरे याच्यात राहिला याच्या. चला बर. बाबा येऊ का? हा निघ बाळा आता. ठीक आहे बाबा. आता माझा काळ आलाय. आता काळ आलाय बाबा? काळ आलाय. मला काळ बघायचंय बाबा, मला काय माहित नाही. तुला काय सांगू आता माझ्यावर काय काळ येणार आहे. काय झालंय बाबा मला सांगा ना. मला दाखवा, कोणता काळ असतो? भूतकाळ आहे, भविष्यकाळ आहे, कोणता वर्तमान काळ आहे? मला सांगा पटकन बाबा. मला सगळे काळ माहिती, पण कोणता काळ आलाय तुमचा माझा सांगा. मरणाचा काळ आलाय बालिके. काळ नाही, आता वाघ आलाय म्हणून वाघ. कसं फसवलं? कसं म्हणजे? अहो आपण जे कॅरेक्टर केलं आता हा. ते कशावरती होते? ज्या अंधश्रद्धा जे असतात ना, हा. ज्या महिला मंडळी ज्या काय करतात ते कशावर बी ढोंगी बाबावर ह्याच्यावरती विश्वास ठेवतात. असं काहीही नसतं. कुंचंदन चंदन शेटला घेऊन या अरे, इकडं. हातात नाही. चला चंदन चला शेट ना शेठ, इकडं. चंदन शेठ चला. चंदन शेट तुम्ही असं का केलं चला. तुम्ही? अहो मला दाखवून द्यायचं होतं काय काय दाखवून चंदन शेट? द्यायचं होतं? की माणसांनी असं कुणाला नाही अशा ढोंगे बाबांना यांना बोलावं नाही. हा, मग तुम्ही उल्लू बनवलं का सगळ्याला? सगळ्याला उल्लू बनवलं. अहो म्हणजे तुम्हाला असं म्हणतं का की आम्ही अंधश्रद्धेवर जास्त विश्वास ठेवतो? हो तुम्ही- बाबा बाबांचं तर जाऊ द्या, पण चंदन शेठ मी तुम्हाला माफी मागते की मी असं करायला नव्हतं पाहिजे. मी तुमचा सगळा विचार करायला पाहिजे होता. काय चंदन शेठ, असं कुठं असतंय का? अहो वहिनी ऐका, हे सगळा प्लॅन धनाजीरावचा होता. काय रे धान्या, माझाच भाऊ गद्दार निघला. गद्दारचा नाही, माझं काय दाखवायचं होतं माहिती का? की माझी बहीण जे आहे ते अंधश्रद्धेवर जास्त विश्वास धरती. म्हणजे बाहेर बाबांकडे जातीया, पैसे देतीया, माझ्या नवऱ्याची दारू सुटू दे, माझे हे असू दे ते असू दे, पण एवढा पैसा घालवण्यात काय फायदा? हा, त्याच्यामुळं मी ही अंधश्रद्धा मिटवण्यासाठी, सगळ्यांना दाखवण्यासाठी ह्यांना
हे असं करायला लावलं. आलं का लक्षात तुमच्या दाजी? हो आलं आलं. हा? तुमच्या दोघांचा प्लॅन होता का? हा, हे आमच्या दोघांचा plan प्लॅन होता. हम्म. हा, बाकी काही नाही. आणि ही की असं करते म्हणून ही अंधश्रद्धा करावं नाही, हिने परत कुणावर विश्वास ठेवू नाही म्हणून मी झंझट बाकी आलं केली. लक्षात? आलं? आता ठरलं का? द्या हा? माझं मानधन. हा, देतो शिक्षा तुमचं व्हायला धन. पाहिजे ना पण. तुमचं धन देतो मी, काय असेल ते. चला. चला. चला यांना शिक्षा देऊ. शिक्षा द्यावंच लागेल यांना. मला शिक्षा देणार काय? मला शिक्षा देऊन फायदा नाही. दाजी समजतंय ना तुम्हाला? तरी हो चालेल. समजतं ना? मग शिक्षा कोणाला दिली पाहिजे?